आहे तो श्वास सोडून द्यायचा. आहे तो श्वास सोडून द्यायचा. एक दीर्घ खोलवर श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास सोडताना मध्यम पटीतला ओंकार करूया. 50% अकार आणि 50% उकाराचे गुंजन. ओ. चेहऱ्यावर हलकसं स्मित हास्य. स्पंदनांची जाणीव आपल्या नाभीपासून ते आपल्या कंठापर्यंत. आहे तो श्वास सोडून द्यायचा आहे. एक दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. करणार आहोत खालच्या पटीतला ओंकार. ओ. स्पंदनांची जाणीव आपल्या कंठापासून ते टाळूपर्यंत अनुभवात. आपल्याला आपल्या मनाला आनंद देणारा, आपल्याला शरीराला आनंद देणारा असा ओंकार आपण केलाय. करूया आता प्रार्थना. प्रार्थनेसाठी आपले हात हृदयाजवळ जोडून घेऊया. ओंकारं बिंदुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदां मोक्षदां चैव ओंकाराय नमो नमः. श्वास घेत हात आकाशाच्या दिशेने वर किंवा आपण जिथे कुठे बसल्या तिथं सिलिंगच्या दिशेने वर. संपूर्ण नतमस्तक. आपले हात व आपला कपाळ जमिनीला. टेकवण्याचा प्रयत्न. श्वास घेत दोन्ही हात वर. श्वास सोडत हात खाली हृदयाजवळ. थोडस पुढे झुकायचंय. आपण ज्याही देवतांना मानतो, आपले गुरुजन, आपले इष्ट देवता, आज आपण आपल्या योग वर्गाला सुरुवात करतोय. आपण आपल्या इष्ट देवतांच्या साक्षीने इष्ट देवतांच्या आशीर्वादाने करतोय अशी मनामध्ये भावना. हळूच मान सरळ. आता दोघं तळहातांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांना व चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. किंवा जिथं कुठे आपल्याला काही पेन होतंय त्या जागेवरही आपण ती ऊब देऊ शकतो. आता दोन्ही हात गुडघ्यावरती द्रोण मुद्रेत. आपण जे काही आतापर्यंत शुद्धिक्रिया केल्या त्याचा थोडासा मागोवा घ्यायचा. 2 सेकंदासाठी रिलॅक्स. आता सावकाश डोळे उघडूया. हरिओम, शुभ सकाळ आणि वर्गाला सुरुवात करूया. धन्यवाद. आता सागर सर पुढच्या सांधेकैल सैल सोडणाऱ्या क्रिया करणार आहेत. सागर सर सुरुवात करा. नमस्कार, मी सागर कोळी. या योगा पाठामध्ये आपल्याला मी तुम्हाला सांधे सैल करणाऱ्या क्रिया याच्याबद्दल माहिती देणार आहे आणि त्याची कृतीही तुम्हाला मी करून दाखवणार आहे. सांधे सैल क्रियाचं करण्याचं महत्व हे पहिला तुम्हाला मी सांगेन. आपण कोणतेही आसन करण्यापूर्वी आपल्या सांधे हे फ्लेक्झिबल पाहिजेत किंवा सांधे मजबूत पाहिजेत. त्याच्यामुळे काय होतं की आपण जे आसन करणार आहोत त्याला आपल्याला परिपूर्णता देता येते आणि एक उत्कृष्ट प्रकारे जे आसन आपण करणार आहोत त्याला चांगला मुद्रामध्ये आपण प्रेझेंट करू शकतो किंवा चांगली कृती आपण सांधे सैल झाल्यामुळे आपण करणार होते त्याच्यातून. तर आपण सांधे सैल जी करणारी क्रिया आहे
ते संपूर्ण शरीराचे सर्वच सांधे याच्यामध्ये येणारे सगळे जे जे सांधे आहेत हे इथं मी तुम्हाला कव्हर करून देणार आहे किंवा ह्याच्याबद्दल माहिती देऊन मी त्याची ती कशा पद्धतीने कृती केली जाते ही कृती मी तुम्हाला करून दाखवणार आहे आणि हे तुम्हालाही फायदेशीर ठरणार आहे. तर तुम्हाला ही कृती करण्याबद्दल मी ती कृतीच्या स्टेप्स सांगेन. मी ही जी कृती करणार आहे ते पहिला तुम्हाला अँकल जे आहेत आपलं त्या अँकलचे जे सांधे आहेत ते सैल करण्याची पहिली स्टेप आहे आपली. पहिल्या कृतीमध्ये ते येईल. ते पूर्णपणे आपण त्याची कोणती क्रिया आहे, कोणती दिशा आहे, डिरेक्शन मध्ये आपण क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कसं आपण मुवमेंट करणार आहे हे त्याच्याबद्दल तुम्हाला मी ते कृती करत असताना सांगेन. आणि त्याच्यानंतरची मी जी कृती आहे ती आपलं जी नी जॉईंट आहे त्याच्याबद्दल मी ती कृती त्या कृती वेळेला ज्या वेळेला मी तिथे येईल त्यावेळेला मी ते सांगेन. तर मी आता तुम्ही सुरुवात करू आपण की सांधे सैल करणाऱ्या क्रियामध्ये तुम्ही कोणत्याही आराम स्थितीमध्ये बैठक अवस्थेमध्ये बसा तुम्ही. त्याच्यामध्ये साधारणपणे तुम्ही जी ही पोज आहे तुमची साधारण त्या पोज मध्ये रिलॅक्स पोज मध्ये तुम्ही आराममध्ये बसा. तुमचे दोन्ही हात जे आहेत ते तुमच्या कमरेजवळ राहू दे. तुम्हाला हे दिसेल. आता तुम्हाला काय करायचं आहे की आपण आपल्या दैनंदिन क्रियामध्ये आपल्या पायाच्या बोटांच्याकडे कधीही आपलं लक्ष जात नाही. पायाच्या बोटामध्ये सुद्धा सांधे आहेत त्याचे सुद्धा फ्लेक्झिबिलिटी रिलॅक्सेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याची मुवमेंट पण त्याची पण काळजी घेणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण काय करू आपण पायाची जी बोटं आहेत पूर्णपणे जमिनीच्या दिशेला आपण स्ट्रेच करू आणि रिलॅक्स करू. पूर्णपणे पायाची जी बोटं तुम्हाला हे दिसणार आहेत पूर्णपणे फक्त आपण ह्याच्यामध्ये पायाच्या बोटांच्या साध्यांचा आपण फ्लेक्झिबल हे 5 टाइम करायचं आहे आपल्याला. आता ही सुरुवात करताना तुम्ही स्टार्ट करा. काउंट करा खालच्या दिशेने 5 टाइम आपण फ्लेक्झिबल करतोय पायाची बोट पुन्हा रिलॅक्स करतो पुन्हा फ्लेक्झिबल हे करतो म्हणजे आपण काय करतो आकुंचन करतो प्रसरण करतो. ह्या पद्धतीने 5 टाइम करा. ह्या पद्धतीने हे 5 टाइम आता तुमचे पूर्ण झाले असतील. आपण आता त्याची दुसरी कृतीमध्ये येणार आहोत आपण की आपण काय करायचं आहे दोन्ही अंगठे जुळवून घ्यायचे टाचाला टाचा जुळवून घ्यायचे आहे. आता आपण काय करणार आहे की पूर्णपणे आपलं जे पंजे आहेत पायाच्या जमिनीच्या दिशेने आपल्याला झुकवायचे आहे पूर्ण ताणायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे शरीराकडे वळवायचे. ही क्रिया 5 वेळा करायची आहे. हे दुसरी क्रिया झाली माझी. हे 3 हे 4 आणि 5. थोडं रिलॅक्स व्हायचं आहे. रिलॅक्स झाल्यानंतर काय करायचं पुढच्या स्टेप मध्ये आपली अजून हीच क्रिया आहे आपली. पुन्हा टाचा पायाचे अंगठे जोडलेले असतील आपले आपली शरीराची स्थिती आहे मानेचा कणा ताठ आहे. आपण काय करणार आहे अँटी क्लॉकवाईज 3 रोटेशन करणार आहोत आणि क्लॉकवाईज 3 रोटेशन करणार आहोत. तर आपण काय करू सुरुवातीला स्टेप स्टार्ट करू क्लॉकवाईज 3 रोटेशन 1 2 3 स्टॉप. रिपीट ब्लॅक अँड क्लॉक अँटी क्लॉकवाईज 1 2 3 रिलॅक्स. हे झालंय आपल्या पूर्णपणे आपलं जे अँकल आहे त्या अँकलला आपल्याला चांगलं सपोर्ट मिळालेला आहे. जॉईंट्स अँकलचे झालेले आहे पायाचं पंजा फूटचं म्हणजे मुवमेंट आहे फ्लेक्झिबल झालेला. आता आपण करणार आहोत नी जॉईंटचे एक्सरसाइज मध्ये. आता आपण काय करणार आहे नी जॉईंट मध्ये तुम्ही बैठक स्थितीमध्ये बसला असेल तर तुमचा उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा आहे ह्या पद्धतीनं. साधारणपणे ही बघा ही सिच्युएशन येईल असं हे पाय असं फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे हाताचं क्लॉक करायचं आहे हे लॉक करायचं आहे आणि हे पायाच्या खालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे पायाच्या खालून हे ह्या पद्धतीनं आपलं साधारणपणे उजवा पाय आपण डावा पाय आपला सरळ असेल. उजवा पायाचं आपलं जिथं जॉईंट आहे तिथे थोडंसं अंतर घेऊन तुम्ही हे पायाचं अंतर ठेवा. त्याच्यानंतर हे पायाच्या खालून असं मांडीला असं क्लॉक करा. त्याच्यानंतर हे तुम्ही इथले जे 2 जॉईंट आहेत ह्या जॉईंटला तुम्ही तुमचे अंगठे लावा ह्या पद्धतीने. आता ही पोझिशन झाली ही तुम्हाला मी दाखवण्यासाठी केली होती. ही पोझिशन मध्ये सुद्धा आपण नीच्या एक्सरसाइज करणार आहे ते तुम्हाला आता तुम्ही ह्या स्टेप मध्ये या ह्या पद्धतीने. ओके स्टार्ट. आता हे काय करतो फ्लेक्झिबल करतो आपण काय करतो लॉक करतो दोन्ही अंगठ्यांनी आपले जे जॉईंट आहेत ते हे करतो. आपण काय करतो डावा पाय आहे ते सरळ आहे पंजा जो आहे ते डावा पायाचा सरळ दिशेमध्ये आहे. ओके आपण हे लॉक करून मान सरळ पाठीचा कणा सरळ. आता काय करणार अप्पर वरच्या साईडला आपण पाय जो आहे 90 डिग्री पर्यंत वर घेतोय. ही क्रिया आपण 5 वेळा करतो 1 2
3 4 5 देन स्टॉप. त्याच्यानंतर काय करणार आहोत आपण हाच पाय पुन्हा क्लॉकवाईज 3 वेळा फिरवणार आहोत आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळा फिरवणार आहोत. ओके स्टार्ट. क्लॉकवाईज 1 2 3 स्टॉप. 1 2 3 स्टॉप. ही क्रिया झाल्यानंतर रिलॅक्स पाय आपला मोकळा सोडायचा आहे, रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं. हीच क्रिया तुम्हाला डाव्या पायाने करायची आहे. सेम क्रिया आहे, सेम आहे. पुन्हा लॉक करायचा आहे. अंगठा आपला जो आहे तो लॉक कशी गुडघ्याच्या लॉक कशी आणायचा आहे. लॉक करा, पाय करा. 5 टाइम आपण अप डाऊन 90 डिग्री. 1 2 3 4 5 स्टॉप. देन क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 1 2 3. हे झालं स्टॉप. रिलॅक्स. थोडं रिलॅक्स व्हायचं आहे. श्वासाची गती जर थोडी वाढली असेल, दम थोडा भरला असेल तर तोंडाने जो श्वास तुमच्याकडे आहे तो सगळा सोडून द्यायचा आहे. थोडस रिलॅक्सेशन आपल्याला येईल, रिलॅक्स होईल. आपण ह्याच्यानंतरची जी आपण हे करणार आहोत बटरफ्लायचं जे आहे ते हिप जॉईंट साठी खूप महत्वाचं आहे. आता आपण मी जॉईंट बघितलं, आता हिप जॉईंट बरोबर देणार आहे. त्यासाठी आपल्याला हिप जॉईंट करण्यासाठी बटरफ्लाय पोझिशन मध्ये येणार आहोत. आपण रिलॅक्स पोझिशन मध्ये आपला उजवा पाय जो आहे तो दुमडायचा आहे. डाव्या पायाचा उजवा पायाचा पंजा एकत्रित येईल. या पद्धतीनं आपण अशी बैठक स्थिती घ्यायची आहे. तुम्हाला या पद्धतीने चांगलं दिसेल. या पद्धतीनं ही बैठक घ्यायची आहे. पुन्हा आपलं लॉक आहे तसं करा, ते लॉक करा. ह्याच्या पद्धतीनं पहिली जी 5 क्रिया आहेत तुम्हाला स्लो मोशन मध्ये करायचं आहे, एकदम हळूवार. 1 2 3 4 5 आणि नंतरचे जे आहेत 10 आपण 10 स्टेप करणार आहोत ते फास्ट करायचे स्पीड मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स आरामध्ये आपण ह्या पद्धतीनं हे आपण सोडून देणार आहोत. ही स्थिती बैठक स्थिती आणि पुन्हा रिलॅक्सेशन. आता हे झालेलं आहे हिप जॉईंट साठी आपल्याला आपण केलेली एक्सरसाइज. ह्याच्यामध्ये परत काय करणार, सांधे हिपचे सांधे आपले हे सेल झाले. त्याच्यानंतर की तुम्ही जर तुम्हाला दम लागला असेल थोडस रिलॅक्स व्हा, श्वास तुमचा जो आहे तो सोडून द्या, थोडस कम्फर्ट झोन मध्ये या. परत आपण ही जी पुढची क्रिया करणार आहोत ती अतिशय महत्वाची क्रिया आहे. त्या क्रियेमध्ये काय होणार आहे, तुमच्या रिस्टचे सांधे जे आहेत ह्याच्यामध्ये सहभागी होतील, एल्बोचे सांधे सहभागी होतील, शोल्डरचे सांधे सहभागी होईल. आणि हे एक असं पद्धतीने ते आसनामध्ये पण केलं जातं आणि आपण एक्सरसाइज मध्ये बनवून पण करतो आपण त्याला मग आपण काय म्हणतो, नौका चालन म्हणून आपण असं म्हणतो. तर आपण नौका चालनच्या पोझिशन मध्ये येत असताना रिलॅक्स पोझिशन मध्ये या. पायामध्ये अंतर ठेवा, थोडस अंतर ठेवा. हात समोर घ्या, हाताची मोठी वळून घ्या. आता काय होणार आहे, रिस्टचा व्यायाम कसा होणार आहे, आपल्या हातामध्ये जर एखादी काठी असेल किंवा पाणी आपण असं ओढणार असो माग, त्या टायमाला आपण हे रिस्ट ह्या पद्धतीने झुकेल, या पद्धतीने झुकेल. या पद्धतीने आपण असं पाणी मागायला ढकलणार आहोत. पुन्हा वर घेणार, पुन्हा याच्यामध्ये ढकलणार. ही क्रिया आपण 3 वेळा करायची आहे. 3 वेळा अँटी क्लॉकवाईज करायचे. याच्यामध्ये संपूर्ण सांधे हे एकमेव असं उत्कृष्ट आणि चांगलं एक्सरसाइज की याच्यामध्ये 3 शोल्डर जॉईंट सकट पोटाचा सुद्धा व्यायाम चांगला होतो, पाठीच्या कणाचा व्यायाम चांगला होतो. स्टार्ट करू. हे घ्या. 1 कानापासून येऊ द्या. 2 3 4 स्टॉप. आता परत हीच क्रिया अँटी क्लॉकवाईज. रिलॅक्स आराम स्थितीमध्ये या. थोडस दम भरला असेल तर थोडस विश्रांती घेऊ. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, आता आपण हे बघितलं की आपण हिप शोल्डर जॉईंट साठी झालं, एल्बो जॉईंट साठी झालेलं आहे. परत आता काय करायचं, आपण रिलॅक्स पोझिशन मध्ये थोडस साध्या बैठक स्थितीमध्ये यायचं, आराममध्ये बैठक स्थितीमध्ये. आता आपण करणार आहोत रिस्टचे आपल्या बोटाचे पंजेचे स्ट्रेच फ्लेक्झिबल करायचे, आकुंचन प्रसरण. या पद्धतीने बोटांचे करायचे आपल्याला. काय त्यासाठी आपण ही पोझिशन काय करणार आहे, सरळ हात घेणार आहे, हात समोर करणार आहे, अंगठा हात घेणार, मूठ चाकून घेणार. हे काय करणार आहे,
स्लो मोशन मध्ये 2 टाइम करा, फास्ट मध्ये 5 टाइम करा. येस, 1 2, आता फास्ट. 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता काय करायचं, पुन्हा मूठ वळवून घ्यायच्या. रिस्ट जे आहे ते क्लॉकवाईज 5 टाइम करा, अँटी क्लॉकवाईज 5 टाइम करा. रिस्ट रोटेशन 1 2 3 4 5. देन अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. रिलॅक्स. आज काय करायचं, रिलॅक्स ठेवायचं. हात जर जड झाले असेल तर रिलॅक्स पोझिशन मध्ये मांडीवर ठेवा. थोडस थांबून आपण काय करायचं, श्वास सोडून देऊ. काय करायचं, आता आपण हात समोरच्या दिशेने घ्यायचा, सरळ स्ट्रेट. वरच्या साईडला पंजे करा हाताचे. आता आपण शोल्डर जॉईंट ह्याच्यामध्ये येणार आहोत. खांद्यावर आपले हात सगळे हे जे आहे ते खांद्यावर ठेवा. साईडला तुमच्या मेंदू दे. आता हे तुमचे दोन्ही कोपर एकत्र येतील. हे तीन वेळा क्रिया करणार आहोत, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. स्टार्ट करू. 1 2 3. ओके. अँटी क्लॉकवाईज 1 2 3. ओके. रिलॅक्स. साध्या बैठक स्थितीमध्ये रिलॅक्स. आता आपण करणार आहोत शेवटचं जी जॉईंट आहे, नेक जॉईंट आणि मानेचा जॉईंट जो आहे तो अतिशय महत्वाचा जॉईंट आहे. याच्याबद्दल तुम्हाला सगळेजण सांगितलं की ही क्रिया ही अतिशय शिस्तीत करायचे. मानेचे व्यायाम हे का करायचे असते, ह्याच्या मागे काही कारण आहेत, शास्त्रीय कारण आहेत. काय आहे की जे आपल्याला मेंदूकडे जाणारे जे शरीराच्या रक्तवाहिन्या आहेत, नर्व्स आहेत, हे मेंदूकडं मानेतून वर गेलेले असतात. मान हा नाजूक भाग आहे. त्याच्या पाठोपाठ आपल्या बॅकबोनची जी सुरुवात होते तिथूनच होते. त्याच्यानंतर स्पायनल कॉर्ड पण तिथंच आहे. अतिशय महत्वाचा पार्ट आहे मान आपले. त्यामुळं कोणत्याही इजा मानेला पोहोचू नये आणि कोणत्याही प्रकारची जर वेदना असतील मानेमध्ये तर ह्या सुद्धा आपण ह्या क्रिया करायच्या नाहीये त्याच्यामध्ये. तर हे खूप महत्वाचं आहे, सगळ्यांसाठीच आहे की मानेमध्ये जे आहे, आपण मानेचे जे व्यायाम करणार आहोत ते एकदम काळजीपूर्वक करायचे आहेत आणि कोणतेही जोर जबरदस्ती त्याच्यावरती करायची नाही. तर आपण चला नेक रोटेशन करणार आहोत. हे ज्यांना स्पॉन्डिलायटिसचा मानेचा त्रास आहे त्यांनी हाफ रोटेशन केलं तर चालेल. ते हाफ रोटेशनचं तुम्हाला टेक्निक सांगतो. सरळ मान ठेवून मान मागच्या साईडला सोडून द्यायचंय. हाफ रोटेशन करा सर्वांनी. 3 टाइम करा. 1 2 3 4. हे हाफ रोटेशन आहे. आणि ज्याला काही मानेचा त्रास नाहीये त्याने फुल रोटेशन केलं तरी चालतंय. 3 टाइम करा. क्लॉकवाईज 3 टाइम, अँटी क्लॉकवाईज 3 टाइम. मग स्टार्ट करू आपण. मान खाली घेऊन हनुवटी चेस्टला लागेल. स्टार्ट. हळूवार करा, एकदम शिस्तीत, काही गडबड नाही. 2 3. स्टॉप. 1 2 3. ह्या पद्धतीनं आपल्या शरीराच्या जे काही सर्व सांधे आहेत ह्या पद्धतीने आपण सेल केलो. आता तुम्हाला ज्या वेळेला आसन तुम्ही सुरुवात कराल, आता पुढचे बैठी आसन मॅडम शिकवतील तुम्हाला, तर तुम्हाला एकदम तुम्हाला कोणत्याही बॉडीवर ताण येणार नाही, काय नाही. अशा पद्धतीनं ही आसनाची मी योगा पाठामधला हा माझा प्रकार मी इथं संपवतो आणि पुढच्या क्रिया मॅडम घेतील. नमस्ते. ओके मॅडम. माधुरी मॅम तुम्ही या. माधुरीताई घेतात का? हा. हा हा, मी घेते. करूया आपण आता, हरिओम. करूया आपण आता बैठक स्थितीतील आसन, पश्चिमोत्तानासन. तर पश्चिमोत्तानासन करण्याच्या आधी आपण जानुशिरासनही करायचं, कारण जानुशिरासन केल्यामुळे आपले सांधे थोडे सैल होतात. हे पश्चिमोत्तानासन करण्या आधीचं आसन आहे. बेसिक आसन आहे हे. तर आपण सुरुवात करणार आहोत पश्चिमोत्तानासापासून. तर एक मिनिट याचे कॉन्ट्रा इंडिकेशन असे आहेत. माधुरीताई, तुमचा कॅमेरा जरा हे कराल का, म्हणजे आडवा कराल, कारण की तुम्ही उभ्या दिसताय आणि कॅमेरा आडवा आहे.
म्हणजे मी उभी दिसते, कॅमेरा असं काहीतरी दिसतंय मॅडम आता? आता ठीक आहे. आता ओके आहे. हो. आता बरोबर आहे. हा. बैठक स्थितीतील आसन करूया आपण. पश्चिमोत्तानासन. पश्चिमोत्तानासन करण्याच्या आधी जानुशिरासन करायचं. कारण जानुशिरासन हे पश्चिमोत्तानासन करण्यासाठी थोडं म्हणजे अं, आपल्या क्रिया आपले सांधे सैल होतात. त्यासाठी पूर्वी आपण पश्चिमोत्तानासन आधी करायचं. आधी जानुशिरासन करायचं आणि त्यानंतर पश्चिमोत्तानासन करायचं. तर पश्चिम म्हणजे पुढे झुकायचं, फॉरवर्ड बेंडिंग असं ऋषी मुनींनी म्हटले आहे, शास्त्रात सांगितलेले आहे असं. तर याचे कॉन्ट्रा इंडिकेशन असे आहेत. पाठीचा ज्यांना पाठीचा त्रास असेल किंवा पाठीच्या मणक्यांचा काही त्रास असेल तर त्यांनी हे आसन करू नये. आणि ज्यांना मानेचा काही प्रॉब्लेम असेल त्यांनी हे आसन करू नये. आणि याचा फायदा असा आहे, तर आपण जेव्हा हे आसन करतो अंतिम स्थितीमध्ये जेव्हा आपण पुढे झुकतो, तर पुढे झुकल्यामुळे आपले पोटावर ताण येतो व पोटावर ताण आल्यामुळे आपले पचनक्रिया सुधारते आणि आपली जी जठराग्नी आहे ती प्रदीप्त होते. आणि पुढे झुकल्यामुळे आपला रक्तप्रवाह हा मेंदूकडे होतो आणि त्यामुळे आपला मेंदू हा कार्यक्षम होतो. तर असे याचे फायदे आहेत. तर मग आपण आता याची कृती करूया. सर्वप्रथम बैठक स्थिती. दोन्ही पाय जवळ सरळ, हात दोघी शरीराच्या जवळ. आता अलगद आपण कमरेपासून पुढे झुकायचं आहे. तर याच्यात चुकी अशी होऊ शकते, तर आपण पुढे झुकताना आधी डोकं डायरेक्ट कपाळ आपलं डायरेक्ट आपण गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करतो किंवा मानेमध्ये असं वाक येतो. तर असं न करता आपण कमरेतून पुढे झुकायचं आहे. याप्रमाणे दोघी हात आपण पायाच्या पंज्याला लावण्याचा प्रयत्न करायचा किंवा अंगठ्यांनाही लावू शकतात किंवा आपण असं जमिनीवरही दोघं हात ठेवू शकतात. प्रथम सुरुवातीला अजून दाखवते मी. एक श्वास भरून घ्यायचा आहे. श्वास भरताना आपली ही हनुवटी थोडीशी असं वरती होईल. श्वास सोडताना दोघं हात आपल्या पायाला असं घासून थोडस असं पुढे कमरेतून झुकायचंय. पायाचे पंजे पकडायचे. पायाचे पंजे असे न करता तर त्यांना थोडस असं चढवू द्यायचंय. याप्रमाणे आपल्या हाताचे कोपरे जमिनीला लागले पाहिजे. आणि आता हळूच आपले डोके, आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न. याप्रमाणे काही सेकंद या स्थितीत थांबायचंय. नॉर्मल ब्रीथिंग. श्वास घेत मान सरळ, सावकाश पाठ सरळ, दोघं हात मागे मांडीवरती आणि रिलॅक्स. याप्रमाणे आपण हे आसन केले. पुढचं आसन म्हणजे यालाच कॉम्प्लिकेट आसन आहे, पुरोत्तानासन. तर आपण दुसरं आसनही करून घेऊया. तर बैठक स्थितीत बसायचं. दोन्ही पाय सरळ, एकमेकांच्या जवळ, हात दोघं शरीराच्या जवळ जमिनीवर. एक श्वास भरून घ्यायचा आहे. मान थोडीशी वरती, हनुवटी थोडीशी वरती येईल. मान मागे, श्वास सोडत मान खाली. आणि हाताचे कोपरे आहेत ते जमिनीला लावण्याचा प्रयत्न. दोघं हात पायांजवळ, दोघं हात शरीराजवळ, हात सीट जवळ नेण्याचा प्रयत्न. याप्रमाणे फिंगर्स आपल्या बोटाच्या दिशेने पॉइंटेड.
आणि आपला आता जिथे हात आहेत, हाताचे तळवे आहेत, पंजे आहेत, तिथे सॉरी याप्रमाणे स्थिती, आणि जिथं आपल्या हाताचे कोपरे आहेत तिथं पंजा ठेवण्याचा प्रयत्न, हाताचे तळवे मानवरती, श्वास घ्यायचा आहे. आता हळूवार आपले कमरेचा भाग वर उचलायचा आहे याप्रमाणे, आणि आपल्या पायाचे पंजे थोडे पुढे झुकवायचे आहेत. ही झाली आपली अंतिम स्थिती. या स्थितीत काही सेकंद थांबायचे. नॉर्मल ब्रिदिंग. श्वास सोडायचा आहे. आता कमरेचा भाग हळूहळू खाली घ्यायचा आहे. मान सरळ, पाय सरळ, दोन्ही हात शरीराच्या जवळ, आणि विश्रांती. याप्रमाणे पुरोत्तानासन केले आपण. आता पुढचं आसन पूजा मॅडम दाखवणार आहेत. हरिओम. नमस्कार. मी आता बैठी आसने घेतली. मी तुम्हाला आता शयनस्थिती दाखवणार आहे. शयनस्थितीतले आसनात दोन्ही आहे धनुरासन आणि दुसरं आहे ते नौकासन. ह्याचा आपला फायदा होतो म्हणजे पोटावरची चरबी कमी होत्या आणि आपले पोट स्नायू, मांडीचे स्नायू हे बळकट होत आहे. तर मी कृती करत करतच तुम्हाला बाकीच्या डिटेल माहिती. सगळ्यांनी एका कुशीवर वळून पोटायचंय. पोटावर झोपल्यानंतर मकरासन आपले हात आहेत ते आपल्या शरीराजवळ ठेवायचे. सुरुवातीला आपण धनुरासन करूया. करताना आपण आपले जे हात आहेत ते पूर्ण आपल्या शरीराच्या जवळ असणार आहे. दोन्ही पाय मधोमध फोल्ड करायचे आपल्या सीटवर असे मधोमध फोल्ड केल्यानंतर आपण आपल्या दोन्ही हातांनी आपल्या पायाचे घोटे पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि पूर्ण एक श्वास घेत पूर्ण आपलं शरीर आपल्या पोटावरती स्टेबल करण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे पूर्ण आकाशाच्या दिशेने उचलायचा आहे. आणि श्वास सहज ठेवायचा आहे, रोखून धरायचा नाही आणि स्टेबल राहायचा प्रयत्न करायचा. श्वास पूर्णपणे आपला रेग्युलरली चालू आहे असा रोखून धरायचा नाही. 1 2 3 4 5. हळूवार श्वास सोडत सोडत शरीर आपलं खाली घ्यायचंय. पहिले आपले हात खाली, नंतर पाय, आणि असंच मकरासनात 2 सेकंद विश्रांती करायची आहे. कधी हे आसन धनुरासन केल्यानंतर शरीराला पोटावर ताण आलेला असतो, त्याच्यामुळं 2 मिनिटं होणार रेस्ट घ्यायचंय. आणि हे आसन नुकतंच कुणी याचं ऑपरेशन असेल किंवा हर्नियाचा त्रास ह्यांनी करायचं नाहीये. गरोदर महिलांनी सुद्धा हे आसन करायचं टाळायचंय. या स्थितीत आता आपण नौकासन करूया. सेम हीच पोझिशन, फक्त हात आपले डोक्याच्या घ्यायचे स्ट्रेट सरळ, आणि आपण पाय धरून वरती ओढले होते. आता आपण हात आहे असे ठेवून पाय मागच्या दिशेने आणि हात डोक्याच्या वर उचलायचा प्रयत्न करायचा आहे. याला विपरीत नौकासन म्हणतात. श्वास घ्यायचा आहे आणि ॲट ए टाइम पाय आणि हात आपले उचलायचे. श्वास चालू ठेवायचा आहे, रोखून धरायचा नाही. नजर समोर. 5 काउंट करा मनातल्या मनात. सोडत हळूहळू हळू हात आणि पाय खाली, आणि मकरासनात विश्रांती. या
त्यानंतर मकरासनात 2 विश्रांती घ्यायची आहे. हे पण आसन गरोदर महिलांनी हार्नियाचा त्रास किंवा ऑपरेशन नुकतंच कुणाचं झालं असेल तर ह्यांनी हे आसन टाळायचं आहे. ज्यामुळे पोटाची चरबी कमी होते आणि पोटाचे मांडीचे स्नायू हे बळकट होत आहे. हळूच एका कुशीवर येऊन बसायचं आहे. यानंतर संदीप सर सूर्यनमस्कार घेऊ. नमस्कार. नमस्कार. आता आपण करणार आहोत सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कारामध्ये 12 आसने येतात. सूर्यनमस्कार केल्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होते. अतिरिक्त जी काही चरबी असेल आपल्या शरीरात ती कमी होण्यास मदत होते. शरीर लवचिक बनतं आपलं. आणि हे आसन कोणी करू नये. ज्यांना स्लीप डिस्टर्ब त्रास असेल, कमरेचं दुखणं असेल, अशक्तपणा असेल, ताप असेल, उच्च रक्तदाब असेल, हाय ब्लड प्रेशर असेल, त्या लोकांनी शक्यतो सूर्यनमस्कार करणं टाळावं. तर आपण सूर्यनमस्कार हे दंडस्थितीतील आसन आहे. सूर्यनमस्कारासाठी आपण मॅटच्या फळटेला येऊन उभं राहायचं आहे. तर आपण असं करूया सूर्यनमस्कार. मॅट आडवी घेता येईल का? हा? म्हणजे तुम्ही पूर्ण दिसाल. जर मॅट अशी आडवी घेतलीत ना, कुठे गेले? बरं ठीक आहे, आता करायचं राहिलं तर जसं काय आहे तसं करा. की मग नंतर मी सांगते तुम्हाला. ठीक आहे, आवाज आता आहे येईल तसं का? करा. पहिला आपण करूया नमस्कार आसन. हस्त उत्तानासन, अश्वसंचालन, उजवा पाय पाठीमागे, डावा पाठीमागे, दंडासन, अष्टांग, भुजंगासन, पर्वतासन, उजवा पाय पुढे, अश्वसंचालन, हस्तपादासन, हस्त उत्तानासन आणि नमस्कार आसन. तसंच सूर्यनमस्कार हा सूर्याच्या 12 बीज मंत्राप्रमाणे आपण करूयात. सूर्यनमस्काराची सुरुवात करताना गायत्री मंत्राने करूयात. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. नमस्कार आसन. मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. डावा पाय पाठी. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम उष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचे नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. अशा प्रकारे आपण 2 वेळा हे करून हा एक सेट होतो सूर्यनमस्काराचा. थँक्यू मॅडम. सर दंड स्थितीतील आसनं घ्या ना 2. दंड द्यायचे का? हा, 1-2 आसनं घ्या. टाइम आहे आपल्याकडे. ठीक आहे.
तर आता आपण दंड स्थितीलासन करणार आहोत. दंड स्थितीमध्ये आपण करूयात, पहिलं म्हणजे वृक्षासन करूयात. वृक्षासन करण्यासाठी वृक्षासनामुळे आपलं संतुलन राहतं. वृक्षासनामध्ये उजवा पाय उचलून डाव्या पायावरती घेऊयात, हात साईडला, आणि असेच आकाशाच्या दिशेने वरती 2 मिनिटं थांबायचंय. 1 2 3 4 5, आणि असंच हात साईडला घेऊन पाय खाली. असंच आपण दुसरा डावा पाय घेऊयात, डाव्या पायाने करूयात. डाव्या पायाने करताना आपण असंही करू शकतो. डावा पाय घ्यायचाय, हात हृदयाजवळ नमस्कार स्थितीमध्ये, आणि असेच हात वरती आकाशाच्या दिशेने घेऊन जायचंय. 1 2 3 4 5. याच प्रमाणात आपण त्रिकोणासन घेऊया. त्रिकोणासनासाठी पायामध्ये योग्य अंतर घ्यायचंय. पायामध्ये योग्य अंतर, हात साईडला, आणि असंच कमरेत वाकायचं आहे. कमरेत वाकून एक हात वर सरळ आकाशाच्या दिशेने, आणि एक हाताने आपला पाय पकडायचा आहे, गोटा पकडायचा आहे. या स्थितीमध्ये 2 मिनिटं थांबायचंय. 1 2 3 4 5. सेम तीच पोझिशन दुसऱ्या बाजूने करूयात. हात आकाशाच्या दिशेने वरती, आणि डाव्या हाताने डाव्या पायात गोटा पकडायचा आहे. 1 2 3 4 5. सरळ व्हायचंय. विश्रांती. अजून एक घेऊयात. एक पादत वलासन. सर तुषार सरांना द्या टाइम. हा त्याचा अजून आपला एक मेंबर आहे ना, हा हा. अजून एक मेंबर आहे आपला, त्यांच्याकडे द्याच टाइम. हा घेतील ना, मग हे घेतील, सर घेतील ना आपले. हा घेऊ दे की, आपण टाइम राहिला तर करू, कारण आता किती झाली टाइम, अजून 10 मिनिटं शिल्लक राहिलेत. परत ते सरांना घेऊ दे, त्या टाइम राहिला की मग तुम्ही घ्या सर. घेऊ दे. हा कांबळे सर घेणार होते ना. हा हा. प्रमोद सरांचं काहीतरी नेटवर्क इश्यू आहे ते म्हणालेत, ओके. त्यामुळे त्यांना जॉईन होता येणार नाहीये असं त्यांचा मेसेज आला होता, आणि आता पण तिथे दिसत नाहीये कोणी. हा. ठीक आहे सर, मग घ्या तुम्ही सर. आणि 2 घेणार आहे असं ना सर. हा, घ्या. आपण आता दंड स्थितीलासनच घेऊया. आपण घेऊया एक पादतोलासन. एक पादतोलासन करण्यासाठी दोन्ही हात सरळ जमिनीला समांतर, उजवा पाय उचलायचा आहे, आणि तो अँकल मध्ये जमिनीला समांतर ठेवायचा आहे. या स्थितीमध्ये आपण थांबायचं आहे 2 मिनिटं. 1 2 3 4 5. हात खाली, रिलॅक्स. तशाच पद्धतीने आपण डावा पाय आणि दुसऱ्या पायाने करूयात. हात जमिनीला समांतर, एक पाय उचलायचा आहे, आणि तो असंच अँकलच्या जमिनीला समांतर. 1 2 3 4 5. आता याच्या पुढचं आपण आसन घेऊया, वृक्षासन. ताडासन घेऊया आपण. ताडासनामध्ये शरीराला ठेच द्यायचंय. ताडासनाची स्थिती घेऊया.
ताडासनाला हात असे वरती घ्यायचे, हात एकामेकाला गुंफवायचे आणि तळवे वर सिलिंगच्या दिशेने आणि असंच हळूहळू हळूहळू वरती जात 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 शरीराला खेच द्यायचंय. पुढच्या पूर्ण पंजांवरती यायचंय. नजर समोर एका बिंदूवरती स्थिर करायचंय. 1 2 3 4 5 आणि असंच हळूहळू हळूहळू जमिनीला खाली यायचंय. काचा टेकवत 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 हात साईडने खाली. असं अजून आपण एक ताडासनाचं अजून एक आवर्तन करूयात. हात सरळ असेच वरती घ्यायचे, एका गुंफवायचंय, सिलिंगच्या दिशेने वरती करायचंय आणि हळूच अँकल वर घेत 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 शरीराला खेच द्यायचंय. 1 2 3 4 5 पुढे कोण घेते आता? हा मी घेतो. श्याम बस मॅडम घेणार आहे का? पूजा मॅडम हा घेते. ठीक. आता आपण शवासन करूया. प्राणायाम कोण नाही घेणार आहे का? प्राणायाम सागर सर घेणार होते ना? घेऊ सागर सर का? प्राणायाम सागर घेतात. सर ओके. आता आपण करणार आहोत प्राणायाम. प्राणायाम ज्या स्थितीमध्ये आपण साधी मांडी किंवा पद्मासन किंवा वज्रासन मध्ये बसायचं आहे. जे तुम्हाला शक्य वाटेल त्या स्थितीमध्ये कम्फर्टेबल झोन मध्ये एकदम शांत स्थितीमध्ये आपण करणार आहोत प्राणायाम. प्राणायाम करण्यासाठी आपल्याला वातावरण जवळपास एकदम शांत लागतं आणि कोणत्याही प्रकारचा किलबिलाट गोंगाट नको आहे. शांतपणाने प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम म्हणजे याच्यामध्ये काय करणार आहे की आपण प्राणवायूचं जे श्वसन करणार आहोत ते प्राणवायू आपण शरीरामध्ये घेणार आहोत आणि त्याच पद्धतीनं ते आपल्या शरीरातून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडणार आहोत. प्राणवायूच्या आतमध्ये आपण घेण्यासाठी आपण प्राणायामाचा प्रकार करणार आहोत. तो अनुलोम विलोम. यासाठी साधी मांडी मध्ये तुम्हाला बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. पाठीचा कणा शक्यतो सरळ राहील याची काळजी घ्या. आपली नजर जी आहे ते समोरच्या दिशेने एकदम समोर स्ट्रेट राहू दे. पाठीचा कणा ताट आहे. कम्फर्टेबल झोन मध्ये बसलेलो आहोत आपण. आता काय करणार आहोत आपण तर आपला जो डावा हात आहे तो डाव्या हाताचा आपण ज्ञानमुद्रा करून डाव्या मांडीवर ठेवून देणार आहोत. त्याच्यानंतर आपण करणार आहोत आपला उजवा हात जो आहे तो थोडासा फोल्ड करायचा आहे आपल्याला. फोल्ड करून आपल्या शरीराच्या जवळ ज्याने म्हणजे आपल्या छातीच्या जवळ येईल अशा पद्धतीने ह्या हाताची सिच्युएशन आणायची आहे की जी ज्या वेळेला तुम्ही प्राणायामाचा अनुलोम विलोम करता त्यावेळेस जी मुद्रा दिसेल तर ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने दिसेल तुम्हाला. तर सुरुवात करताना आपण काय करायचं ह्या पद्धतीनं आपला डावा हात जो आहे डाव्या मांडीवर आहे आणि आपली जो अंगठा आहे तो अंगठ्यानं आपली उजवी नाकपुडी बंद करायची आहे. त्याच्यानंतर शेवटची दोन जी बोट आहेत त्या दोन बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची. ती केव्हा करायची तर आपण पहिला एक करणार आहोत मोठा पूरक करणार आहोत. तर आपण काय करायचं डाव्या नाकपुडीनं करायचंय पूरक. जोराने श्वास जोराने घ्यायचं नाहीये पण शिस्तीत श्वास भरून घ्यायचा आहे म्हणजे पूरक करायचंय. आता तुम्ही याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्ही पूरक केला त्यावेळेला तुम्ही ती नाकपुडी बंद करायची आहे. जेवढा श्वास घ्यायला वेळ लागलेला आहे त्याच्या दुप्पट किमान दुप्पट वेळ श्वास सोडताना लागावा. या पद्धतीनं तुम्ही उजव्या नाकपुडीतून तुमचा घेतलेला श्वास जो रेचक करायचा आहे हळूवारपणे रेचक करा. ही 3 आवर्तन करायची आपल्याला. पुन्हा काय करायचं आहे उजव्या नाकपुडीनं पूरक करायचं आहे. दाकट्याच्या साह्याने उजवी नाकपुडी बंद आणि डाव्या नाकपुडीनं रेचक हळूवार शिस्तीत. पुन्हा एक वेळ आपण आवर्तन करूया.
पुन्हा रेचक उजव्या नाकपुडीतून, उजव्या नाकपुडीतून पूरक, पुन्हा रेचक डाव्या नाकपुडीतून, हळूवारपणे शांतपणे. आपण हे करत असताना आपल्या जे श्वास आपण सोडतोय याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे, की ज्या पद्धतीने किती प्रमाणामध्ये श्वास आपण आत घेतोय आणि किती स्पीडनं बाहेर सोडतोय. त्यालाच आपण म्हणतोय अनुलोम विलोम. आपण शक्यतो हात आपले सरळ राहिलेले आहेत याची काळजी घेतलेली आहे, डोळे अलगद मिटलेले आहे याच्याकडेही आपलं लक्ष आहे. त्या पद्धतीनं हे आपण 3 आवर्तन आपण करतोय आणि आपण हे 3 आवर्तन झाल्यानंतर तुमचं हे असं सोडायचं आहे शांतपणे. म्हणजे आपला हात उजवा हात जो आपण घेतला होता तो आपल्या उजव्या मांडीवर आणायचा, शांत कम्फर्टेबल झोन मध्ये बसायचं आहे. हे अनुलोम आणि विलोम हे प्राणायामाचं खूप महत्व आहे. श्वसन संस्थेचे सर्व आजारासाठी त्याचा उपयोग आपल्याला होतोय, खूप फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे दम्याच्या पेशंटसाठी सुद्धा आपण हे त्यांना आपण हे आसन करण्यासाठी आपण जे आहे हे आहे त्यांची यथाशक्ती, त्यांना काय शक्ती नाही आहे करायची, पण त्यांना हळूवारपणे शिस्तीतपणे गायडन्स करून स्टेप बाय स्टेप त्यांना माहिती द्यायची आहे आणि त्याच्याकडून हे आपण करू शकतो. तर आपण पुढचं एक आपण भ्रामरी प्राणायाम पण घेणार आहोत. एकच आवर्तन घेतो भ्रामरी प्राणायामचं, जास्त नाही, टाइम कमी आहे. तर भ्रामरी प्राणायामासाठी आपण तुम्ही कम्फर्टेबल झोन मध्ये यायचं आहे. भ्रामरी म्हणजे काय, कानामधून आपल्याला भुंग्यासारखा एक आपल्याला आवाज येणार आहे, त्या आवाजाकडेच फक्त आपलं लक्ष पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सिच्युएशन मध्ये काय करायचं आहे, तो श्वास सोडून द्यायचा आहे. तर काय करायचं, हाताची नमन मुद्रा करायची आहे. नमन मुद्रा केल्यानंतर आपण माटीचा कानात ताट आहे, आपलं इंडेक्स फिंगर आहे त्यानं आपला कान पॅक करायचा आहे पूर्णपणे. म्हणजे आपल्याला बाहेरचा कोणताही आवाज ऐकायला यायला नको. मी सांगतो कृती, नंतर करा. कानामध्ये आपण इंडेक्स फिंगर करायचं, कोणताही आवाज आपल्याला ऐकायला यायला नको. त्याच्यानंतर आपण करायचं आहे पूरक श्वास भरायचा आहे. श्वास सोडत असताना आपले दातावरती दात पाहिजेत आणि जीभ जी आहे ते टाळला लागली पाहिजे आणि श्वास हळूवार सोडायचा. तुम्हाला या ज्या वेळेला तुम्ही श्वास सोडताय त्यातून ओम ओहम असा ओमचा आवाज तुम्हाला आणि तो भुंग्यासारखा आवाज असलेला घोंगावणारा आवाज तुम्हाला त्याची जाणीव होईल, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. चला आपण एक कृती करू. आपण पहिला काय करू, इंडेक्स फिंगर कान बंद करून डोळे हलके मिटलेले पण पाहिजेत आपले, डोळे मिटूनच घ्या. इंडेक्स फिंगर कान घ्या, एक श्वास पूरक करा मोठा आणि दातात दात आणि जीभ टाळणं आणि हळूवार सोडा श्वास. फक्त घोंगावणाऱ्या भुंग्यासारख्या आवाजाकडे लक्ष द्या. असे आपण 2-3 आवर्तन करू शकतो. एकाग्रता वाढवण्यासाठी हे आसन आपलं खूप महत्वाचं आहे. आराम पद्धतीने पण हे आसन सोडतो. ठीक आहे, मी आता हे तर माझ्या हे 2 प्राणायामचे आवर्तन म्हणजे 2 टॉपिक संपवतो. आता पुढचे मॅडम पूजा मॅडम घेतील. जर टाइम असेल तर पुढे चालू राहू दे मॅडम. मॅडमना विचारा, टाइम तर आता ऑलरेडी झालेला आहे. शांती पाठ म्हणजे शेवटची प्रार्थना घेताय का बघा. घ्या तुम्ही, म्हणजे थोडंसं अजून 1 मिनिट आहे. शवासन थोडंसं क्विक घेता आलं तर घ्या. ठीक आहे. हा, आणि पाठीवर झोपायचं आहे त्या स्थितीमध्ये. दोन्ही पायामध्ये पुरेसं अंतर. या शरीराच्या थोडेसे हात लांब ठेवून तळवे आकाशाच्या दिशेनं. डोळे पूर्ण बंद करायचे. शरीर जमिनीच्या दिशेनं सैल सोडून द्यायचं आहे. डोळे बंद. आज आपण जे काही साधना केली आहे, सुरुवातीला आपण सूक्ष्म व्यायाम केले, ते मनातल्या मनात त्याचा मागोवा घ्यायचा आहे. त्यानंतर आपण काय केलं, सगळी आसनं, बैठी स्थितीतील, शयन स्थिती, दंड स्थितीतील ते आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना पाठीचा त्रास आहे होत असेल किंवा त्यांनी सोफ्यावर बसलं तरी पण चालेल.
त्यानंतर आपण जी आसने केली ते आठवण्याचा प्रयत्न करा. बंद डोळ्यांनी आपलं संपूर्ण लक्ष आपल्या देहाकडे द्यायचं आहे. संपूर्ण शरीराचं निरीक्षण करायचं आहे. अगदी आपल्या पायाच्या नखापासून डोक्याच्या टाळूपर्यंत एक एक करत सगळ्या अवयवांचं आपण निरीक्षण करायचं आहे. शवासनाची आदर्श स्थिती आपण धारण केलेली आहे. या शवासनामुळे शरीराला विश्रांती आणि मनाला शांती मिळते. या शवासनाचे संपूर्ण लाभ आता आपण प्राप्त करत आहोत. चेहरा शांत आहे आणि चेहऱ्यावर थोडस स्मित आहे. आपली शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे असं आपण आपल्या मनाला सांगायचं आहे. आपल्या शरीराची आणि मनाचं स्वास्थ्य अतिशय उत्तम आहे. आपल्याला अगदी शांत वाटते, प्रसन्न वाटते. संपूर्ण शरीराचं आपण निरीक्षण करायचं आहे. या शवासनाचे संपूर्ण फायदा किंवा लाभ आपण आता प्राप्त होत आहेत. आपल्याला आता खूप छान वाटते, अगदी शांत वाटते, मन अगदी शांत झाले, प्रसन्न वाटते. अगदी सावकाश आपण या स्थितीतून बाहेर यायचंय. हातापायाची थोडीशी हालचाल, मान डावीकडे उजवीकडे हळूवार हलवायचे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर करून अंगाला थोडासा खेच द्यायचा आहे. आळस झटकायचा आहे. डावा हात मानेखाली आणि डाव्या कुशीवर येऊन उजव्या हाताचा सपोर्ट घेऊन उठून बसायचंय. सावकाश उठायचंय. साधी मांडी पद्मासन, आपल्याला ज्या स्थितीत व्यवस्थित बसता येईल त्या स्थितीत बसायचंय. आपण आता शांतीपाठ घेऊया. त्याच्या आधी एक ओंकार घेऊया तुम्ही. दोन्ही हात पद्मासन, साधी मांडी बसायचंय. दोन्ही हात ज्ञान मुद्रेत, डोळे हळूवार बंद. एक श्वास घेतलेला श्वास हळूवार सोडून द्यायचा आहे. दुसरा श्वास एक दीर्घ श्वास घेऊन ओमचा उच्चार करायचा आहे. दोन्ही हात नमस्कार स्थितीत आणि शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णाः पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. शांती शांती शांती. दोन्ही जोडलेले हात आकाशाच्या वरच्या दिशेने केलेली आपण जी आज क्रिया आहे ती आपल्या धरती मातेला समर्पित करायची. श्वास घेत पूर्ण वर
जोडलेले हात छाती जोडलेल्या हाताचं घर्षण करायचंय. निर्माण झालेले उब आपल्या डोळ्यांवर आणि चेहऱ्यांवर हात फिरवून घ्यायचे. एक स्मित हास्य, नजर डोळे सावकाश उघडून नजर आपली समोर हरवून. हरिओम. ठीक आहे. बरं आता इथे प्रमोद सरांचं राहिलं आणि मिसाळ सरांचं काही होतं का? बैठक स्थितीमधली आसनं घेतली का ग्रुप 2 ने? हो, घेतली ती मॅडम. घातली होती दोन दोन आणि घेतलेली आहेत बैठक. हा पार्श्वकोत्तानासन घेतलं. हा हा पाठीवर पडून शयन स्थितीमधली मला असं वाटलं स्किप झालंय ना ते. नाही, घेतले की पहिले मॅडमनी घेतलं होतं शयन स्थितीमध्ये. पोटावर पडून घेतली मॅडम शयन पोटावर स्थितीमध्ये. म्हणजे तुम्ही विपरीत मधलं घेतलं, शयन मधलं मला असं वाटलं स्किप झालंय तुमचं. धनुरासन घेतलेलं आहे मॅडम. कुठलं? धनुरासन नौकासन. धनुरासन जे होतं ना ते तुमचं पोटावर पडून होतं, म्हणजे विपरीत शयन स्थितीमधलं होतं, पाठीवर पडून नव्हतं. पाठीवर पडून म्हणजे आपण पवन मुक्तासन करतो किंवा सर्वांगासन करतो, विपरीत करणी करतो, तर ते तुमचं मला असं वाटलं स्किप झाले. बरोबर. त्याच्यानंतर तुमच्या ग्रुपमधले मिसाळ सरांना तुम्ही मुद्रा दिली होती पण त्यांनी काही घेतली नाही. करेक्ट है ना? ठीक आहे. बघा, तर त्यांचं ते मला असं वाटतं राहिलंय. बरोबर. हरकत नाहीये. बघा, जे करतायत त्यांना मार्क मिळणारच ऑफकोर्स, पण हा आपला ट्रायल आहे आणि ट्रायलमध्ये सगळ्यांनीच सहभागी होणं फार गरजेचं आहे. ज्यांनी आता घेतला वर्ग त्यांनी व्यवस्थित घेतलाय. सिक्वेन्स जसं मी पहिल्या वेळेला बोलले की पुढे मागे झाला हरकत नाहीये, पण ओव्हरऑल ज्यांनी वर्ग घेतला तर त्यांनी व्यवस्थितच घेतलाय. आणि ज्यांचा आज वर्ग नसून पण अटेंड राहिले आणि त्यांनी साधना केली तर त्यांना पुन्हा एकदा त्यांचं सगळ्यांचं कौतुक आणि आभार. दुसरं म्हणजे पोटावर पडून आणि सागर सर नौकाचालन करताना ना पाय तुम्ही असे लांब केले होते तर ते जवळ ठेवायचे. नौकाचालन करतो आपण तर तुमचे तर ते थोडेसे पाय लांब होते, ते जवळ. ओके. ओके. मिसाळ सरांचा मेसेज आहे. ठीक आहे, तर ते एक करेक्शन असेल. दुसरं म्हणजे पूजाताई तुम्ही हे घेतलं ना धनुरासन आणि नौकासन. ठीक आहे, तर शक्यतो धनुरासन जे आहे ना ते शेवटला घ्यायचं. म्हणजे तुम्ही भुजंगासन करताय, शलभासन करताय, नौकासन करताय तर ते आधी घ्या आणि धनुरासन शेवटला घ्या. आणि धनुरासन केल्यानंतर ना पाठीवर पडून विश्रांती घ्यायची मोस्ट ऑफ द टाइम, कारण की आपल्या पोटावर प्रेशर येतो, आपली हृदयाची गती, श्वासाची गती वाढते, थोडंसं शरीराचं तापमान सुद्धा वाढतं. मग अशा वेळेला धनुरासन जेव्हा आपण पोटावर पडून एखादी आसनं करत असतो ना तेव्हा ते शेवटी घ्यायचं आणि ते झालं की मग पाठीवर पडून विश्रांती घ्यायला सांगायची. ठीक आहे. मग त्याच्यानंतर मग तुम्ही कुठल्या पण स्थितीतलं आसन करा, मग बैठक मधलं करा, स्टँडिंग मधलं करा, पण शक्यतो धनुरासन केल्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. ओव्हरऑल ज्यांनी आज वर्ग घेतला त्यांचा परफॉर्मन्स छान होता. आणि बरं, एक सांगायचं म्हणजे कॅमेऱ्यांना व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या, कारण की आपल्याला चारही स्थितीमध्ये आसनं करायची आहेत. बरोबर. मग भले जरी तुम्ही मोबाईल जरी असला ना तरी तो आडवा ठेवा. आडवा ठेवल्यानंतर तुम्ही ऍडजस्ट व्हा, मोबाईलला ऍडजस्ट करू नका. ठीक आहे, तुम्ही ऍडजस्ट व्हा. म्हणजे आता सूर्यनमस्कार करताय तर सूर्यनमस्कारामध्ये जे वर्ग घेतायत, जे डेमो देतायत, बोलतायत, तर त्यांचं जर फक्त पायच दिसले तर फक्त असं अर्धच शरीर दिसलं तर कसं ते बरोबर नाही वाटत. बरोबर, कारण की मी तुम्हाला पिन करते. म्हणून तुम्ही कॅमेरा जो आहे तो व्यवस्थित ऍडजस्ट करा. ठीक आहे, म्हणजे तुम्ही प्रत्येक स्थितीमध्ये व्यवस्थित दिसा. हे मी सगळ्यांनाच सांगत आहे, फक्त ग्रुप 2च नाही तर ओव्हरऑल सगळ्या ग्रुपला मी सांगते की तुम्ही कॅमेरे व्यवस्थित ऍडजस्ट करून ठेवा. प्रत्येक स्थितीमध्ये तुम्ही नीट दिसले पाहिजेत. समजा तुम्ही मोबाईलवरती करत असाल तर 5 मिनिटं आधी जॉईन होऊन आपले कॅमेरे व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या. तुमचा जो काही डिव्हाइस आहे तो व्हिडिओ ऑन करून प्रत्येक स्थितीमध्ये बघा. ताडासन करताना सुद्धा फक्त तुमचे कमरेपासूनचाच खालचा भाग दिसतोय, वरचा भाग दिसतच नाही, असं शक्यतो तरी टाळा. पूर्णपणे तुम्ही दिसू देत, कारण की आपण ऑनलाईन वर्ग घेणार आहोत. ऑनलाईन वर्गामध्ये आपण पूर्ण दिसणं अपेक्षित आहे. आपली ज्या काही हालचाली आहेत त्या नीट कळणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि आवाजाचा जो तुमचा माईक असेल किंवा ब्लूटूथ वापरत असाल तर त्याचं सुद्धा एक व्यवस्थित चार्ज करून ठेवा, कारण की तुमच्या ज्या बोलण्या, तुमची जी कमांड आहे किंवा तुम्ही सूचना ज्या देतात त्या समोरच्यापर्यंत व्यवस्थित गेल्या पाहिजेत म्हणून.
ठीक आहे. आणि जर कुणाला काही आयत्या वेळेला असं वाटलं की कुठेतरी दुखापत वाटतंय, कुठेतरी दुखल्यासारखं वाटतंय, आपल्याला हे जमत नाहीये, तर मग तुम्ही रिक्वेस्ट करा तुमच्या ग्रुप मेंबर्सला की तुम्ही डेमो द्याल का माझ्यासाठी, मी सूचना देईन, तुम्ही त्याप्रमाणे कराल का, अशी रिक्वेस्ट करा. ठीक आहे. जसं आता तुम्ही काही जणांनी ऍडजस्ट केलं, ते प्रमोद सर नव्हते त्यामुळे तुम्ही बाकीच्या लोकांनी ऍडजस्ट केलं, व्हेरी गुड. ही अशी ऍडजस्टमेंटची आपल्याला सवय असलीच पाहिजे, कारण की कुठेही आपल्याला थांबायचं नाहीये, तर आपला प्रवाह हा चालूच ठेवायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही करा. ओव्हरऑल गुड, छान झाला. हा, आता भेटूया उद्या. ऑल द बेस्ट फॉर. संदीप सरांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं होतं मॅडम, कारण त्यांचं कोणतंही प्लॅनिंग नव्हतं. हो, करेक्ट आहे. बरोबर. हा, त्यांनी डायरेक्टच ते आसन केलं तिचं. हो, खरं. नाही व्यवस्थित, छान. म्हणजे असंच आपल्याला समय सूचकता किंवा आपण काय म्हणतो त्याला, त्यावेळेला ते सुचलं पाहिजे आणि ते करता आलं पाहिजे. नाही, Good. पण संदीप सरांनी खूप चांगलं केलं. त्यात हा. काही कोणतंही प्लॅनिंग नसताना केलं मॅडम. हो, बरोबर. आता पुढच्या वेळेला लक्षात घ्या, तुमची जे पाठीवर पडून राहिली होती आसनं, स्किप झालं होतं, ते तुम्हाला घ्यायचे आहेत. म्हणजे प्रत्येक स्थितीमधलं एक आसन किंवा 2 आसन ही झालीच पाहिजेत. हा, प्रत्येक स्थितीमधली. आपली एक्झाम आहे ना, मग आम्हाला सगळं चेक करायचंय म्हणून. ओके, बरं. थांबूया आपण सगळेजण. ऑल द बेस्ट फॉर ग्रुप 3. उद्या भेटूया. आणि वेळेत जॉईन व्हा, 5 मिनिटं आधी जॉईन व्हा. कॅमेरे व्यवस्थित ऍडजस्ट करा, तुमचे डिव्हाइस नीट ठेवा. ठीक आहे, चालेल. चला, हरिओम, शुभ दिवस सगळ्यांना. मीटिंग एंड करते.